पितृपक्षात पितृदोष निवारणासाठी कोणते उपाय करावेत? तर पितृदोष निवारण्यासाठी या काळात पितरांचे काही उपाय करण्यात येतात. तर पितृपक्ष हा 15 दिवस असतो. यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते. असे म्हणतात की या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुख शांती येते असं म्हणतात. तर पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य बनवावा. यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या, खीरपुरी, चपाती, काही जण पुरणपोळी आपल्या पद्धतीनुसार नैवेद्य बनवावा व पितरांचे जेवण करावे. पितरांच्या शांतीसाठी या काळात पूजन केले जाते. ब्राह्मणाला बोलावून आपल्या पितरांची पूजा व तर्पण या काळात केले जाते. पितृ शांती करण्यात येते. तसेच पितरांचे पिंडदान देखील या काळात केले जाते. यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होतात असे मानले जाते. तसेच पिंपळाच्या झाडाला पितृपक्षात तुम्ही रोज तुपाचा दिवा लावू शकता. तसेच नियमित 7 किंवा 11 प्रदक्षिणा पिंपळाला घालाव्यात. याने देखील पितृदोष कमी होतो. पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकावे, कारण आपले पितृ हे कोणत्याही पक्ष्यांच्या रूपात येऊन खाऊन जातात असे म्हणतात. यामुळे पक्ष्यांना, जनावरांना चारा द्यावा. गायीला देखील अनेक जण या काळात नैवेद्य दाखवतात. तसेच कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने देखील पापांपासून मुक्ती मिळते व पुण्याचे काम आपल्या हातून घडते. पितृपक्षात दान करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. या काळात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता. तसेच त्यांना गरजेच्या वस्तू, अन्नधान्य, कपडे दान करू शकता.